आता मंत्री झालोय रे बाबा. हे उभे आहेत ना वाट लावण्यासाठी, दिवसभर वाजवत आहेत माझे. जी तुम आगे बढ़ो. भारत माता की भारत माता की बोलो जय श्रीराम, जय जय श्रीराम. मंचावर उपस्थित असलेले कडवट हिंदुत्ववादी आमदार, माझे सहकारी सन्मान्य महेश लांडगेजी, आमचे उपस्थित असलेले दोन्ही प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आताच श्री ओंकारेश्वरचे आरती संपन्न झाली. 2 वर्ष ह्या आरतीला पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने मला आणि महेश दादांना आणि सगळ्या आपल्या प्रमुख लोकांना इथे बोलवलेलं आहे. तिथे त्या रूम मध्ये जेव्हा काही काळासाठी आम्हाला कोंडून ठेवलेलं, तेव्हा आमच्या स्वामीची ओळख करून दिली. म्हणजे त्याच्या अगोदर जे काही बोलत होते मला वाटलं की कोणतरी असं धिप्पाड असेल, आमच्या महेश दादांसारखी पर्सनॅलिटी असेल आणि 55-60 वर्षाचा कोणतरी असेल, पण आला तर आपला एक 29 वर्षाचा तरुण. आणि त्याच्याकडून जी काय माहिती ऐकली मला खरंच आश्चर्य वाटलं की आपल्यासारखाच एक हाडामासाचा तरुण एवढं मोठं हिंदुत्वाचं काम करू शकतो. स्वामीला खरंच सल्यूट आहे, सल्यूट आहे. आणि इथे उपस्थित असलेले असंख्य जे गौरक्षक आहेत, मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात आणि फार आशेने आमच्याकडे पाहत आहात. शेवटी हे सरकार आपण सगळ्या जणांनी का आणलं? आज सरकारमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जेव्हा आम्ही शपथ मी माझ्या मंत्रिपदाची घेतली तेव्हा असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मला फोन केला, संपर्क केला की नितेशजी आमचा आवाज आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेला. जेव्हा आमच्या देवेंद्रजीने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा खऱ्या अर्थाने एक कडवट हिंदुत्ववादी गौरक्षक म्हणून मुख्यमंत्री खुर्चीवर तिथे बसलेला आहे.